विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल असा विश्वास व्यक्त करून भाजपाचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारचा विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नसल्याचं नमूद केलंय। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रसारमाध्यमांसाठी सोयीचे ठरावं यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपाच्या मीडिया सेंटरचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयात या मीडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपाचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावकरे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्के आणि मनाली गायकवाड इत्यादींसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रास्ताविक करून 40 पैकी 32 जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केलाय। तर केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं महाराष्ट्रभर सुरू असून ही न थांबणारी कामं आहेत। महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने विधानसभा तसेच नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही, तेव्हा डबल इंजिन सरकारचा हा विकास जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपाला पर्याय नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। मला असं वाटतं की या निमित्ताने आज मीडिया सेंटरची सुरुवात होतीये। विधानसभा निवडणुकीच्या त्यापूर्वीच आपण बघितलं की पत्रकार दिवसभर बातम्या निवडणुकीच्या कार्यक्रमात दिवसभर बातम्यांसाठी वेगळ्या ठिकाणी जात असतात, त्यांची खूप धावपळ होत असते। अशा वेळी जर पत्रकारांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या तर त्यांची धावपळ काही प्रमाणात कमी होईल। त्यामुळे या दृष्टिकोनातून विचार करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व घडामोडी एकाच ठिकाणी मिळाव्यात। मग इथे पत्रकार परिषदा होतील, भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाची माहिती दिली जाईल, वेगवेगळे नेते या मीडिया सेंटरला भेट देतील की ज्यातनं तुम्हाला त्यांचे बाईट मुलाखती हे तुम्हाला घेता येतील। अशा सर्व गोष्टी घडामोडींची माहिती देण्यासाठी या एक अद्ययावत मीडिया सेंटरची स्थापना आणि त्याचं उद्घाटन आज आपण इथे केलंय। आज आपण इथे बघतो आहोत की इथे सगळ्या टीव्ही इथे लागलेले आहेत, वेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या सगळ्या माहितीच्या आधारे आपण हे मीडिया सेंटर आजपासून 16 तारखेपर्यंत हे चालू ठेवणार आहोत, ज्यातून एक पत्रकारांना एक थोडी सोय एक प्रकारे कामामध्ये थोडंसं एक सुलभता यावी या उद्देशाने हे मीडिया सेंटर आहे। पत्रकारांसाठीच हे जरी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असलं तरी सुद्धा पत्रकारांसाठीच एका अर्थाने मीडिया सेंटर आहे। त्यांनी इथे यावं, थोडंसं माहिती घ्यावी, बातम्या द्याव्यात, थोडं रिलॅक्स व्हावं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी ज्या साधारणतः एक माणूस म्हणून आवश्यक असतात त्या गोष्टींची रचना या ठिकाणी आपण केलेली आहे। मला असं वाटतं की आपण गेल्या 2-3 निवडणुकांचं आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टी विधानसभेला नंबर 1 पार्टी होती। त्याच्यानंतर नगरपालिका निवडणुका झाल्या, त्यातही भारतीय जनता पार्टी नंबर 1 पार्टी आहे आणि येणाऱ्या 16 जानेवारीला आपण बघाल की 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही नंबर 1 ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आलेली असेल। कारण ज्या पद्धतीचं विकासाची भूमिका आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय आणि विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांबद्दल भारतीय जनता पार्टीबद्दल मांडण्यासाठी मुद्दाच नाही आहे। त्यामुळे विकासाची भूमिका हीच आमची रणनीती आहे। ज्या पद्धतीने आता हे 29 महापालिका प्रामुख्याने नागरी भागातल्या निवडणूक आहेत, त्यामुळे शहरी भागामध्ये जो एक विकास मोठ्या प्रमाणात या सरकारने केला आहे, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे अनेक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वेगाने बदलत आहे आणि या सगळ्या गोष्टी लोक अनुभवत आहेत। त्या बदलत्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे लोक करतायत आणि त्यामुळे हे केलेले बदल हे लक्षात घेता याच मुद्द्याच्या आधारावरती आणि ठाण्याच्या बाबतीत तर अनेक गोष्टी केल्यात। मग लोकलचा मुद्दा असेल, मेट्रोचे मुद्दे आहेत, रस्ते, बाकी सगळ्या अनेक गोष्टी आहेत की अनेक गोष्टी सांगता येतील। या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरती देवेंद्रजींच्या पाठीशी ठाणेकर, महाराष्ट्रातले सर्वसामान्य सगळे नागरिक एक श्रद्धेने आशेने पाहत आहेत, जात आहेत त्यांच्याकडे आणि त्या आधारावरती ट्रिपल इंजिन केंद्र, राज्य आणि महापालिका या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी ट्रिपल इंजिन विकासासाठी आवश्यक आहे हे लोकांना पटलंय आणि लोक त्या पद्धतीने निवडून देतील।